मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता खूप रडत असते. सायली तिला समजावते, आई आपणच जर असं रडत राहिलं तर मग अश्विन भाऊजींना सावरणार आणि आपणच कसं धीर देणार, कारण की त्यांना आता आपल्या आधाराची खूप गरज आहे. आपण त्यांच्याबरोबर सतत असणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण खंबीर राहायला नको का आई? तेव्हा कल्पना अजूनच रडू लागते. तेवढ्यातच प्रताप तेथे येतो आणि कल्पनाला म्हणतो, तू काळजी करू नकोस, आज मी ऑफिसला नाही जात, कारण की अश्विन बरोबर आपण सर्वांनी असणं महत्त्वाचं आहे आणि आपण सर्वजण त्याच्या अवतीभोवती असलो ना तर तो या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर देखील पडेल. तेव्हा सायली म्हणते, हो बाबा, बरोबर आहे तुमचं. तर सायली आता प्रताप आणि कल्पनाला कॉफी पिऊन घ्यायला सांगते. अर्जुनला कॉफी द्यायला जाते. तेवढ्यातच समोरून अर्जुन येतो आणि सायलीकडे दुर्लक्ष करत कल्पनाला म्हणतो, मम्मा अश्विन कसा आहे? तेव्हा तो अजून झोपला आहे असं प्रताप उत्तर देतो. तेव्हा सायली म्हणते, अहो मी तुमच्यासाठी वर नाश्ता घेऊन येते, तुम्ही रूममध्ये आहात ना? तर अर्जुन काहीही बोलत नाही. तो कल्पनाला म्हणतो, मम्मा मी रूममध्ये आहे असं म्हणून तो तेथून जातो. तर प्रताप आणि सायलीला समजतं अर्जुनला आता नक्की काहीतरी झालंय. प्रताप आणि कल्पना दोघेही खूप नाराज आहेत हे विमलाला पाहवत नाही. ती म्हणते, मी एक बोलू का कल्पना ताई? तुम्ही तुमच्या घरातील मला मानता म्हणूनच मी बोलते. अहो अश्विन दादा असं कधीही पुन्हा करणार नाही. काय झालं ना, काल ते खूप टेन्शनमध्ये होते म्हणून हे टोकाचं पाऊल उचललं असेल, पण त्यांना माहीत आहे त्यांच्या प्रेमाची मायेची माणसं माझ्याजवळ आहेत म्हणून. मग ते असं का पाऊल उचलतील? त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका आणि रडूही नका. तेव्हा कल्पना विमलकडे पाहतच राहते. तर सायली अजूनही अर्जुनच्याच टेन्शनमध्ये असते. तो असा रोडली का वागला असेल? तेव्हा लगेच ती कल्पनाला म्हणते, आई मी यांना नाश्ता देऊन येते. तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते. तर दुसरीकडे अस्मिता प्रियाबरोबर फोनवर बोलत असते. अश्विनच्या बाबतीत जो काही प्रकार झाला तो सर्व प्रियाला सांगते आणि मग अर्जुनने प्रेमाच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत जे काही विधान केलेलं होतं ते सुद्धा ती आता प्रियाला सांगते. तेव्हा अर्जुन लग्नाच्या आणि प्रेमाच्या विरोधातच आहे. आता अस्मिता प्रियाला पटवून देते आणि कशाप्रकारे सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता हेही सांगते. त्यावेळी प्रिया म्हणते की अगं मग घरच्यांना समजलं नाही का ती गोष्ट? त्यावरती अस्मिता म्हणते, कशी समजेल? अश्विनच्या काळजीत होते ना सर्वजण, म्हणजेच त्यांचं लग्न खोटं आहे असं आपल्याला आता तरी समजतंय. प्रिया म्हणते, हो खोटंच आहे. सायली अनसेक्युअर झाली होती, अर्जुन खूप चिडला होता, आता आपल्याला कोणत्याच गोष्टीचा पुरावा नकोय. पुढे अस्मिता म्हणते, आपल्याला असा पुरावा शोधून काढायचा आहे ना, पूर्ण आजी आणि घरातील सगळेजण आपल्यावर विश्वास ठेवतील. तेव्हा प्रिया हो असं म्हणते आणि मग फोन ठेवते. तर इकडे अर्जुन आता रूममध्ये कॉफी पीत बसलेला असतो. तेवढ्यातच सायली आता नाश्ता घेऊन तेथे येते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर आता सायली विचारू लागते, सर तुम्ही अश्विन भाऊजींचं जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. अहो मला माहिती आहे आई आणि घरातील सगळेच जण काळजीत आहेत, पण आई बोलून तरी दाखवतात त्यांच्या मनात असलेलं. तुम्ही तर काही बोलतच नाहीये. आईंचं दुःख बोलून दाखवल्यामुळे हलकं तरी होतं. सायली आता तेथेच अर्जुनजवळ खाली बसते आणि म्हणते, सर काय झाले, अहो बोला की. त्यावरती अर्जुन म्हणतो, काहीही झालेलं नाहीये. तेव्हा सायली म्हणते, सर प्लीज आपण खंबीर राहायला हवं. आता अश्विन भाऊजींना आपल्याला सावरायचंय. तेव्हा तुम्ही मला का मदत करताय? तुम्ही कोण आहात? माझ्या फॅमिलीचे इश्यू मला सॉल्व्ह करू द्यात ना. सायली म्हणते, ठीक आहे, माझ्याशी बोलायचं नसेल ना, निदान नाश्ता तरी करून घ्या असं म्हणून ती आता अश्विनला नाश्ता देण्यासाठी जाते. तेथे ती अश्विनला आवाज देत असते कारण तो रूममध्ये नसतो. ती खूप घाबरते. त्यानंतर तिला समजतं कोपऱ्यात बसून अश्विन हा खूप रडत आहे. सायलीला त्याबद्दल खूप वाईट वाटतं. ती म्हणू लागते, अश्विन भाऊजी अहो चला ना, रडू नका, एवढं काहीही झालेलं नाहीये. मी माझ्याबरोबर खाली येत आहे का? आपण सगळेजण एकत्र बसून नाश्ता करूयात, तुम्हालाही म्हणजे बरं वाटेल. तेव्हा अश्विन रडतच म्हणतो, वहिनी तुम्हाला का वाचवलंस मला सांग अगोदर. मला नव्हतं जगायचं, कारण माझ्या आयुष्यात असं काही उरलेलंच नाहीये. हा मनातल्या मनात आता सायली विचार करू लागते, भाऊजींची ही घालमेल आता मलाच थांबवायला हवी, पण कशी? असाच ती विचार करत राहते. तर दुसरीकडे रविराज आता सुमनला म्हणतो की अगं सुमन, विपुलचे आईबाबा आपल्या इकडे येणार आहेत, त्यांचा मला फोन आला होता. मला असं वाटतंय ना लग्नाची बोलणी करण्यासाठीच येत असतील. त्यावरती सुमन खूपच खुश होते. तेवढ्यातच विपुलचे आईबाबा देखील तेथे येतात. तोही त्यांच्याबरोबर असतो. ते आल्याबरोबर रविराज आणि सुमन मिळून
आणून त्यांचं स्वागत करतात. ती सुमन म्हणते, तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी की कोकम सरबत? आमच्या इथे जो कोकम सरबत असतो ना तो अगदी खास असतो. त्यावरती रविराज म्हणतो, सुमन अगं आत्ताच ते आलेत ना, नंतर आपण विचारूयात ना त्यांना काय घेणार ते. तू जा अगोदर आणि तन्वीला बोलवून आण बरं. तेव्हा सुमन ठीक आहे असं म्हणते आणि प्रियाकडे जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती प्रियाला म्हणते, अगं चल पटकन, विपुलचे आई बाबा आले आहेत तुला भेटायला. त्यावेळी प्रियाच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे तिला काही आवाज ऐकू येत नाही. वेळी सुमन आता पुढे जाते आणि टाळ्या वाजवते, म्हणते अगं तन्वी चल पटकन. वेळी प्रिया खूप जोरात दचकते आणि विचारते, काय झालं सुमन काकी? सुमन सांगते, अगं विपुलचे आई बाबा आले आहेत, चल पटकन. वेळी प्रिया विचारते, कशासाठी आले आहेत? तर त्यांच्या होणाऱ्या सुनेला भेटायला आले आहेत, त्यांना पण भेटावंसं वाटत असेल ना, तू पटकन तयार होऊन ये बरं, असं सुमन सांगते. तर प्रियाच्या चेहऱ्याचा रंग चढतो. इकडे अर्जुन हा पुस्तक वाचत रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच सायली तेथे येते. अर्जुन पटकन ते पुस्तक आता फेकून देतो. सायली म्हणते, काय झाले तुम्हाला एवढी चिडचिड करायला? तेव्हा पुस्तक फेकून देत असताना बेड त्याच्या हाताला लागतो, हाताला जखम होते. सायली म्हणते, हे पहा काय केलंय तुम्ही. तेव्हा मी माझं बघेन असं अर्जुन म्हणतो. सायली आता त्याला मलम देते आणि सारखी विचारण्याचा प्रयत्न करते, एवढं काय झालंय? अहो मला माहिती आहे अश्विन भाऊजींमुळे सगळेजण अस्वस्थ आहेत, पण तुमचं तर वेगळंच काहीतरी चाललंय. तुम्ही माझ्यावर एवढा राग का धरलाय? आणि तुमच्या मनात जर काही असेल तर ते बोलून टाका ना, तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुमच्याबरोबर का शेअर करू? कारण तुम्ही पण अशाच निघून जाणार आहात ना 5 महिन्यांनंतर. तुम्ही काय कायमच्या थांबायला आल्या आहात का इथे माझ्या आयुष्यात? त्यावरती सायली एकदम शांत होते आणि म्हणते, पण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसंच लिहिलं आहे ना, आणि तुम्ही त्या मुलीचा आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलंय त्याचा संबंध का जोडताय सर? कारण दोन्हीकडे परिस्थिती खूप वेगळी आहे असं सायली अर्जुनला म्हणते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, जिथे जिथे प्रेम आणि लग्न या दोन्हींचा संबंध जोडला जातो तिथे परिस्थिती सेमच असणार आहे. त्याने माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणूनच मी ठरवलं आहे या दोन्हींच्या भानगडीत मला आता आयुष्यभर पडायचंच नाही. ही सायली म्हणते, तुम्ही चुकीचा विचार करताय. अहो प्रेमाने तर जग जिंकता येतं. तर अर्जुन म्हणतो, नाही, हे फक्त पुस्तकी भाषा झाली. प्रेमाने जग जिंकता येत नाही. प्रेम हे खूप वाईट असतं. जसं अश्विनच्या बाबतीत झालं तसं माझ्या मित्राच्या म्हणजे कुणालच्या बाबतीतही झालं होतं. अश्विनला ज्या प्रकारे त्या मुलीने धोका दिला ना, तसंच माझा एक मित्र, मी आणि चैतन्य हे तिघेही कॉलेजमध्ये होतो. तेव्हा तो एका मुलीच्या अखंड प्रेमात बुडाला होता. आम्ही त्या मुलीला पाहिलं नव्हतं, परंतु ज्या दिवशी तो आम्हाला दाखवणार होता त्या मुलीला, त्याच दिवशी त्याचं ब्रेकअप झालं. आणि मग त्याला एवढा जोराचा धक्का बसला, त्याला ते ब्रेकअप पचवता नाही आलं. त्या दिवशी त्याला आम्ही शेवटचं पाहिलं, म्हणजे माझ्या मित्राने सुसाईड केलं. मला तर असं वाटतंय त्याने सुसाईड नाही केलं, त्या मुलीनेच त्याचा मर्डर केला. मर्डर होता तो मिसेस सायली असं म्हणून आता तो मनातलं सगळं काही सायलीला सांगू लागतो की मित्राच्या बाबतीत जे काही झालं आणि अश्विनच्या बाबतीत जे काही होते ते माझ्या बाबतीत व्हायला नको, म्हणून मी प्रेम आणि लग्न या भानगडीत पडत नाही. तेव्हा सायलीला देखील खूप वाईट वाटतं. ती विचारती, ती मुलगी कोण होती, खरंच तुम्ही पाहिलं नव्हतं का? अर्जुन म्हणतो, नाही, ज्या दिवशी तो आम्हाला दाखवणार होता त्याच दिवशी त्याचा ब्रेकअप झालं आणि त्याचा मर्डरसुद्धा झाला. म्हणूनच असं इमोशन्स आणि प्रेम या भानगडीत मला पडायचंच नाही. मी पण तो मूर्खपणा, असं म्हणून तो आता थांबतो. त्यावरती सायली विचारते, म्हणजे तुम्ही कुणाच्या प्रेमात पडलायत का? अर्जुन सायलीकडे पाठ करून उभा राहतो आणि तो विषय टाळून म्हणतो, नाही, मी सुद्धा तो मूर्खपणा आयुष्यात कधीही करणार नाही. म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा सायली मनातल्या मनात विचार करू लागते, मित्रांनी जवळच्या मित्राला गमावलंय म्हटल्यावर त्यांना एवढं दुःख होणारच. अहो पण सर, आपल्या मनामध्ये प्रेमाची जागा खरंच खूप मोठी आहे. सर्व मुली कधीही सारख्या नसतात. याच गोष्टीची जाणीव मी तुम्हाला आता करून देणार आहे. हीच खास भेट माझी तुमच्यासाठी असणार आहे. तुमचं मन जर शांत राहिलं ना, तर माझ्याकडून तुमच्यासाठी 100 कॅन्डल लाईट डिनरपेक्षा खूप मोठी गोष्ट असेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता अर्जुनला जोडीदाराचं आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगते आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर एखादी छानशी मुलगी पहा आणि आयुष्यभर तिच्या प्रेमात राहा. मग तुमचं आयुष्य किती सुंदर होईल हे तुम्ही अनुभवा. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.